हा नमस्कार दाजी. हा बोला ना. कधी जागरण आहे? पुढच्या आठवड्यात. बर 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 येऊ ना. अहो सगळे येऊ दाजी, नका काळजी करू. आचार्य आचार्य आमच्या इकडं. अरे दाजी आचार्य आमच्या गावात तर नाहीत बरं का एवढे, पण शेजारच्या गावात आचार्य आहेत आमच्या. काय 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 मेनू काय? लापशी, कढी, भात. बरं किती माणसं जेवण आहे? 500-600 का? बरं ठीक आहे, मी बघतो आचार्य, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुमच्या गावात नाही भेटणार का आचार्य? नाहीच होय. बरं ठीक आहे, नका काळजी करू, मी करतो आचार्याचं ऍडजस्ट. तुम्हाला सकाळी लवकर येईल आचार्य. तुम्ही बिंदास राहा, आचार्याचं टेन्शन घेऊ नका, माझ्यावर सोडलं ना ते काम. आणि हा माझे एक 4-5 जण मित्र राहते बरं का, गावातले 5-6 जण इथले आपले जवळचे, म्हणजे आम्ही एकत्र येऊ. दोन गाड्या येता येतात ना आम्हाला. हा बरं चालन, नका काळजी करू. आचार्य मी 100% बघतो, तुम्हाला सकाळी आचार्य पोहोचवेल. ओके ओके. जागरण आहे पाहुण्याचं. आचार्य नाही त्यांच्या गावात, मला म्हणले आचार्य बघा. अरे पण आता आपल्या गावात बी आचार्य नाही रे श्यामा. आपले दाजींच आहे काय? दाजींच आहे ना आपले अशोक भोंगळ दाजी. हा भारीच ना मग. आयला आता कुठून बघा आचार्य. आणि काय मेनू काय? लापशी, कढी, भात आणि मटकी. हा मग तुम्ही टेन्शनच सोडा, एक नंबर आचार्य देतो तुम्हाला मी. अशी लापशी ना गावरून तुपातली अशी भारी बनवून देऊ. हा अजिबात काळजी करू नका, आचार्य तर माझ्याकडे सोडा. आणि किती 400-500 माणसं स्वयंपाक आहे ना. तुला सांग का, ते पाहुणं म्हणतं 500-600, मागच्या वेळेस लई लोक आलते. होय. त्या पाहुण्याच्या ओळखी पाळखी लय येतं, बरं चालेल. त्याच्यामुळे उशीर जास्त धरून तारत झालं. आपण काय करू, 700 सांगू त्याला. हा. आणि माझा अंदाज एक 7-8 हजार रुपये आचार्य घेतो मी. त्याला आपला माणूस म्हणून आहे ना, एक 6,000च उरकून टाकतो. अरे भाऊ कमी नको देऊ आचार्याला पैसे, ते माग म्हणला ना तेवढे दे. होय. आचार्य स्वयंपाक चांगलं करते, उगा ते कमी जास्त करीत बसलं ना, उगा नको राडा व्हायला. काय म्हणली जागरण? जागरण पुढच्या आठवड्यात आहे. असं का? हा ते तुला मी तारीख याच्यावर पाठवतो. बरं चालतं. मला 1,000 रुपये द्या फक्त, त्याला इसर देऊन बुक करून ठेवतो, म्हणजे तारीख नको जायला आपली. आचार्य चांगला बघ बरं का बाबा, अहो तुम्ही काळजीच करू नका. नाव निघलं पाहिजे माया बरोबर सोडले. असा स्वयंपाक करतो आणि त्यो तुम्ही बोट चाटत राहता ना. 1000 रुपये दे त्याला, आम्ही देऊन टाकतो. आणि ठरव करतो. हा. बरं का, जरा थोडे माणसं वाढवून सांग. डोक्याला टेन्शन नको, म्हणजे काय होतं परत किरकिर नको. चालेल. आणि जागरणाला सांग, घरच्याला तुझ्या बी ताईंला बी आण बरं चालेल. असले तर. भाऊसाहेब तुम्हाला जागरण यावं लागेल ना, 100% जवळच्या पाहुण्याचं आहे. हो, आहे की नाही? हा, मी ते काय करतो, आचार्य बुक करून टाकतो लगेच. आहे की नाही सांगून टाकतो त्याला. हो, बघा. शंभराव कुठं चालले? ऐक ना, माझ्या मागे लय गडबड आहे, मी येऊ का? अहो सांगा तर घरी, मला चालले कुठं? माझ्यावर लय मोठी जबाबदारी दिली आहे डेपुटीनी. कशाची? अगं त्यांची मेवणं नाहीत का ते अशोक भोंगळ, हा 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 त्यांच्या घरी आज जागरणी. हा मला ते आचार्य घेऊन जायचं आहे. हा का? हा म्हणजे जेवण आहे काय तिथं? हा, मग मेनू काय हो? मेनू अगो असा मेनू आहे ना, कढी, लापशी, भात, गावरान तुपातली लापशी तुला सांगतो, आणि मटकी बी आहे. गावरान तुपातली लापशी? हा. ऐका ना, मी लय दिवस झाले लापशी खाल्लीच नाही, मला घेऊन याल का हो? एवढंच? हा. फक्त एवढंच? अगं घेऊन येतो लापशी तुझ्यासाठी मी, पण जाऊ का आता मी? मला आचार्याला घेऊन लय लवकर जायचंय. पण आठवणीने घेऊन या. अगं 100% आणणार मी. ठीक आहे, किती चालेल. पिशी भरून आणू का? अहो तुम्हाला वाटेल तेवढी आला, मला पुरली पाहिजे. चालेल चालेल हा, ठीक आहे. चालेल. हॅलो, अरे श्यामा कुठपर्यंत आला? कुठे आहे तू आचारी? अरे दादा, 1000 माणसं स्वयंपाक घेतो, लापशी व्हायला पाहिजे पटकन. लवकर घेऊन ये, पाहुणे वाट बघत, आम्ही वाट बघत होतो. आबा आलेले आहेत माझ्या बरोबर. लवकर ये राजा. अरे बाबा व्हायला पाहिजे स्वयंपाक. कढी आहे, लापशी आहे, मटकी आहे, भात आहे. हा ये पटकन घेऊन ये. काय आहे, श्यामाला एखादं काम सांगितलं ना, त्याला आचार्य सांगितलं होता. आचार्य बघ म्हणलं, चांगला म्हणलं, भारी आचार्य घेऊन येतो. आणि अजून आता किती वाजले? जवळजवळ 11:30 होऊन गेले. आता स्वयंपाक चालू व्हायला पाहिजे होता. बघ आहे का? डेपुटी आहे का बघ. अरे राजा, किती वाजली? 1 वाजली. तुला फोन करून अर्धात झाला. कुठे आचारी? शो काय आचारी? कमून चाष्टा करतो. कुठे आचारी? अहो जालूची आचारी. झाले काय आता आचारी? झाले का स्वयंपाक करतोय? मग डेपुटीला माहित नाही का अजून? अरे येडा झाला का काय तू? पाहुणे माया भरोश्यावर तुला आचार्य सांगितलं होतं मला. झाले का स्वयंपाक करतोय? अहो लय भारी लापशी करतो त्यो. बाया 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 बाया. हो मी डेपुटी. काय तुमच्यावर भरोसा ठेवला? अरे आता काय पिढा झाली या गावात, कुठंच आचार्य नाहीये. कुठं नाही म्हणजे? शो काय आचारी? अहो 1 नंबर करतोय स्वयंपाक तुम्ही, तू टेन्शन अरे नाही. कवा स्वयंपाक खाला याच्या हातात तो? कवा केलाय भाऊ स्वयंपाक तो? हा? अहो माझ्या आजीने मला लय भारी लापशी केलेली. श्याम्या तुला माहितीये का? अशी मोकळी लापशी करतो ना,
टाप 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 एक एक दाणे साईडला उडून पडत अरे लापशी करतोय का बुंदी करतोय टाप टाप कसं बाजूला उडते काय म्हणतोय यो तुम्हाला करायची का नाही सांगा बरं. याच्या आजीने शिकले म्हणतो याचा आजा गेलेले झाले 70 वर्ष आता ध्यानात राहिले का नसली करायची तर हात काढायला अरे बाबा थांब ना येते का खरंच याला अहो खरंच येते मी का खोटं बोलू का तुम्हाला बघा बरं का अहो 100 पाहुणे मला नाव नाही ठेवलं पाहिजे येते ना भाऊ करून देतो हा. म्हातारायला काय झालेली लाभ झाल्या बघ बरं का पाहुणे माझ्या भरोश्यावर आचार्य सांगितलेलं आहे आणि चल. टेन्शन चला उठा चला चला पटकन चला आवरून घ्या आता लय उशीर झालाय पटापट चला इकडे आवरून घेऊ आता डेपुटी काय मी जाऊन येतो पुढं बाहेर जाऊ का नको अरे येडा झाला का काय तू लय उशीर झालाय पटकन आवरायचं आपल्याला मग तुम्ही एक काम करा ना तूर कापा कापी करा ना अरे येडे का काही काप कापी नाही लापशी आहे लापशीचा करायचं बारडा आहे हे बघ श्याम्या आता काही लाभ शिला भाड्याला खोबरं बिबर हा, ते कापावं लागेल ना. टाकायचं का बरं तू पटकन ये आम्ही लागत होतो कापायला तोपर्यंत आमचं- सगळं रेडी करून ठेवतो आम्ही पटकन ये सगळं सामान लय वेळ नको लावू आम्ही आज- काढून ठेवतो आणि कापायला चालू करतो दहा मिनिटं. जे पटकन काय बोलते काय श्यामराव अरे कमून आहे ना तो मित्र तो आचारी आता काय माहित किती वेळ झालाय मी तर सगळं कापा अरे 45 मिनिटं झाले पाऊन तास झाला इतका वेळ लागतो का हे जाऊ करून यायला हा ना राव काय माहित सगळं कापून झालंय बाकी तिकडे रेडी करून ठेवलंय हा ना. काय सुगंधा म्हणली होती थोडी लापशी घेऊन ये त्यांनी अरे थोडी नाही मस्त तिला 2 किलो लापशी घेऊन जाय पण ते आचारीत आला पाहिजे ना लापशी तयार नाही अजून तू सुगंधाला आला बाबा आला 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 मी आला कापतो पटापट डेपुटी. हो. अरे सर का श्याम्या अय अरे एक बघ ना अवतार पिऊन आलंय ये काय बया 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 बया. आता बघा भाऊ तुम्ही डेपुटी मी आचार्य अरे मी काय बघा मी काय बघा क्लिअर आणला होता तुम्ही सोड त्याला अरे मी सोडतो मला याला चाललोय मग आता मग मी 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 काय करू आता अरे त्या पाहुण्याने मोठ्या आशेने माझ्याकडे आचार्य आणायला सांगितलं होता आणि ही पिढा 1,000-1,500 लोक बोलले पाहुण्यानी कसं व्हायचं बया 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 बया. हो नाच करत नाही आपण अशी लापशी करीन ना लापशी अशी खाली पडली मोकळी होईन तरी हाताला तूप राहीन अरे गायबाने पण तुला कळत कसं नाही स्वयंपाक करायचा होता तू मला म्हणला याला जातो रे, हे करून आला कसं रे कसं तुला आणायला पाहिजे तुला मी चांगला आचार्य आण म्हणलो होतो याला कशाला तो घेऊन आला अहो, चांगला आश्चर्य लई त्यो आता कोणता चांगला आहे डवलत डवलत आला कडे तोंड घालीन नाही याला झालं का काय तू नाही कळत कसं घालीन मी तोंड नाही नाही करीन कसा स्वयंपाक करायचं कर आता अजून आता 2-3 तासात लोक यायला चालू होते आणि कुठून आणायचं आचार्य 2 तासात आचार्य भेटेल का इथं गावात आचार्य नाही ए, जाल्या. याच्यामुळे याला मी बोलत असतो राव माझा आजा मला म्हणला होता तू पेला जाले आले बार लापशी करतो तो प्लाझा पिऊनच मिळालाय लापशी तोंड बुडून मला सांगतो तू आज विषय बोल ना का लापशी मग मी चांगली चांगली करायची हा, चांगली करीन करतो ना डेपुटी करतो ना बोलला करा तुम्ही आता या टायमाला कुठून आणायचं आचार्य बरं चल करा चालू चला हा चला बरं डेपोटी आणा गोड तेल रवा आणि साखर अरे काय बोलत आहे श्यामे हे अरे तो आजनी केलती का रवा गोड तेल आणि साखरेची लापशी अरे गुळाची आणि भांड्याची लापशी असती इथून सुरुवात झाली राव ही अहो शिरा करायचा ना मग अरे कशाचा शिरा करायचा याला दापला राव शिरा भरडा आणून ठेवलाय पाहुण्यानी शिरा काय करायचाय मग रवा आणून आपण तुला तोंड फोडीने मी आता तुला चांगला आचार्य आण म्हणलो होतं ह्यो शिरा करीतो याचा रव्याचा शिरा करायला लागला का ह्यो हो मला शिराची त्याला बसव खाली आता आपण दोघं तुम्हाला येते थोडंफार काय करता? आणि मला हे करू लागा आपण करू तू फक्त तुला आता परत माझ्या सांगू तू माझ्या कार्यक्रमाची कुठे एक मला मदत करू लाग चल हा, मी बसन माय इथं लापशी करेन मी खाऊन जाईन बसती जा आता थोडी सुगंधाला थोडी लापशी घ्यायची अरे देईन ना सुगंधा लापशी तुम्ही सुगंधा चालली लापशीची चल मला मदत करू लाग बसती जा आता बस एवढं कोणी एवढं बरं बस भाऊ, तिथं बस आता हो चला आबा आता डेपुटी आबा अहो ती लापशी आला जाणीन ती डेपुटी जाणून टाकीन खायला खरपट लागेल श्यामे नाही लागून देत खाली हा ठेव 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 अरे तो मीठ मीठ घेऊन आला अरे लापशी आहे, लापशी लापशी लापशीत मीठ नाही टाकीन याला बसवणार राव खाली कसा आश्चर्य चल तो ती कशी गोड लागेल मग? अरे मीठ टाकीन का लापशीत अरे जा ना भाऊ चल ना. त्याला नेऊ घालणार श्यामे तू बस इथं बस मला कोण ढकली तू टाकलीत नाही बाबा सोन्या माया हे बघ इथे शांत या खांबाला ना जे कोण आराम कर तुला सांगतो त्या आबान डेपुटी स्वयंपाक करून राहिलेत आता वा तू ये ना हे लक्षात घे इथं एवढे पाहुणे रावळे आलेत आणि डेपुटी जर अजून सटकले ना भाऊ तो दोघाची बी पाठ लाल करतेन हा त्यामुळं काय कर आराम कर स्वयंपाक झाला की तुला मी उठीन गपचिप जेऊ आणि गपचिप घरी जाऊ पैसे भेटलेत ना तुला आता श्यामे 500 रुपये उडलेत बरं 500 तर आहेत ना संध्याकाळच्याला आपल्याला बरं बाबा ठीक आहे पण आता उठू नको इथून तुला सांगतो मी नाही तर ते डेपुटी आहे ना ते पाहुणे राव मरणाची चोप येते ना आपल्याला गुन्हे आणून दे मला झोपायला मग बरं देतो तू डोळे लावून पडा आता इथे
येऊ नको बरं तिकडे आता स्वयंपाकाकडे. नाही आणू हा गपची पडून राहिलं. मला उठेव बर का श्याम्या झाले. अरे उठ इथून तुला तू शांत राहा. हा काय भाऊ श्यामीन लय पेडा केली नाही तर आपल्याला हात नसता लावा लागलाय. आबा लय हाल नका बर का, नाही तर तुम्ही ना सगळ्या लापशीच्या गिट्या करून टाकता ना झाल्या डेपुटी. तुला मी ना तिथं गोडीत सांगतो तिथे जाऊन बस. तू आलाय ना तुला आता गावातला आहे म्हणून हाकलून देता येणार नाही. तुला एका फाटक्यात गेला तिथे जाऊन बस. करतो ना आम्ही स्वयंपाक. हो कलर लय भारी आलाय रे. ए श्यामा अरे कुठे गेला याला घेऊन जाय ना. यार कशाला आला तू इथं परत चालला तिकडे भाऊ. एकटं कुठाने करून तुला ठेवलाय? मी दोघाला बिले ठोकी ना त्याला तिथे जाऊन तिथं बस. इथे येऊ नको म्हणा. मी आहे ना त्याला बरोबर गब्बश येतो. लवकर ये लापशी खाली उतरायची होत आली आता. चल सुगंधाला लापशी थोडी नाही. अरे देतो ना सुगंधाला लापशी. सुगंधाला लापशी घेऊनच यायचं ना. आम्ही करतो तुम्ही फक्त जेवा. अख्ख्या गावाचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन आला लापशीचं. वा 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 डेपुटी लापशी लईच भारी झालं राव. हा टाका बरं याच्यात सुगंधाला. अजून कम नाही मोठी आणली याच्यात जाईन का सुगंधाला. अरे येडा झाला का काय. सुगंधाला काय महिना भराची लापशी नेतो का काय. माणसं 1000 माणसं बोलले जेवायला. अहो तिथं पिशी पडली ती पिशी उचलायच्या गडबडीत गोणीत उचलली पण तिला वाळून मी आवडत. अरे पण जातानी नेऊ ना. एवढी काय गडबड सुगंधा लावली. बाबा माणसं जेवू दे. एक तर जालेनी पाचका केलाय त्या आबाला जमत होतं थोडंफार म्हणून ते तरी झालंय निदान काहीतरी. आज मॅच पाहुण्याला तोंड दाखल दिसती जागा राहिली. माझ्या भरोश्यावर परत कार्यक्रम काढते का एखादा. उडून गेली मग परत थोडी. नाही उडत लापशी. उडत आली का तू भर पिशी. हा. ही गोणी ठेवून ये. लोक पाहुणे म्हणते लापशी करायला आले का लापशी न्यायला आले तर. मी पिशी आणतो थांबा. अरे चाल हा बा उकळी यायला किती वेळ आहे अजून. थोडा वेळ आहे बघा ना सुगंध कसा सुटलाय त्याला. वा, एकच नंबर करी हा. आपल्या हातची कडी खात्यानंतर लोक विचारते कोणी केली. बरं एकच झालं नंबर आबा कधी. होते आपल्याला नाही आपलं स्वयंपाकाचं लय अवघड झाला असता. तुम्हाला आता नाही रे पाठव. तुम्हाला गावात गेल्यावर बघतो तो या भरोश्यावर ना एखादा मोठा कार्यक्रम काढावा 1 लाख माणसाचा. या माणूस होता म्हणून बरं झालं दोघांच्या मध्ये आम्ही कसं तरी केलं. मग काय चुकलं डेपुटी. मी चांगला आहे ना. अरे दुसरा आचार्य बघायचा राजा तो पिऊन पारडाय पाहुण्याच्या दारामध्ये. पाहुणे यायला लागले त्याला बाजूला काढायचा. आणि मी घेतो त्याला बाजूला. हा बरं आता झालंय सगळं. झालं ना. हा आली उकळी बरं का.